गुड मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहात सगळे? हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ना मम्मी काहीतरी बनवत आहे. म्हणजे का झालं काय, तर काल ना कैरीवाला आला होता आणि मम्मीने चक्क 2 किलो कैऱ्या घेतल्यात. म्हणजे म्हटलं तू 2 किलो कैऱ्यांचं करणार काय आहेस इतकं? तर बोलते मी काहीतरी करणार आहे. तिला बऱ्याचदा विचारलं काय करणार आहेस, तर ती सांगतच नव्हती. फक्त एवढंच बोलली की मी काहीतरी करणार आहे. आणि आज सकाळी मी बघितलंय की ती आता कैऱ्या ज्या आहेत ना त्या सोलत बसली आणि आता ती काय करते ते आता मला बघायचं जाऊन. तर बघूया, चला आज ती काय बनवते ना ते तुम्हाला कळेलच. तुम्हाला थंबनेल वरून कळेलच तसं म्हटलं तर चला, मला तर बघायचंय ती काय करते ते. आणि हो, 1 मिनिट थांबा. चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. तर चला बघूयात काय करते ती. काय करतेस ग तू? काय बनवतेस? आंबा पोळी. आंबा पोळी कैरीची? कैरीची, कच्च्या कैरीची, तोतापुरी कैरी आहे. आता काय याला कापून घेतलं? हा, सोलून झाली. मम्मी सोलून घेतलंय आणि आता कापते. ती कापून पण घेतलंय अर्ध निम्म. ते झाले कापून. आता पुढची प्रोसेस काय तर ते मी दाखवते तुम्हाला. ती कैऱ्या घेतल्यात 2 किलो. 2 किलो कैरी, त्याची आंबा पोळी. हे असे कापून घ्यायचे. कैरी ज्या आहेत त्या कापून घेतल्यात मम्मीने. आता काय करायचंय पुढे? दालचिनी टाकायची. दालचिनी किती? 2 थोडस असं 2-3 तुकडे असे. तुकडे ना. काळी, थोडीशी काळी मिरची. काळी मिरी किती? अशी थोडीशी, आमची गावची आहे, तिखट आहे घरची. तरी पाव चमचा ना. 10-12. 10-12. किती? एक कप पेला? एक कप, एक पेला. 1 पेला पाणी? नाही, जरासं अजून टाकायला पाहिजे. एक, कारण 2 किलो आहे ना. 1.5 पेला टाकते. 2 किलो कैरीसाठी 1.5 पेला पाणी. 1 पेला टाकायचं. एवढंच बस झालं? बस झालं. कारण ते का वाफेवर शिजून जाईल. अच्छा, वाफेवरती शिजेल म्हणून 1.5 कप पुरेसं आहे. एक शिट्या द्यायच्या. 1 किंवा 2 बस. बस. पटापट होत असली तर 2 द्यायचे. 1 किंवा 2 शिट्ट्या द्यायचा आणि गॅस बंद करून द्यायचा. हे बघा, कैरी जी आहे ती चांगली शिजली आहे. आता याला काय करायचंय? आता याला मी हे करते. आता काय करायचंय? ह्याच्यामध्ये घेते चाळणी आणि मिक्सरला न लावता असं घाटून घेते. असं त्याचा चोथा पण राहील वरती थोडासा असेल तर. आणि लवंग, हे मिरी टाकली आणि दालचिनी टाकली ना, ते पण वर राहील. ती पण बरोबर, म्हणजे त्यात मिक्स नाही होणार. म्हणजे बरोबर. आता जी कैरी आहे ना तर ते आता आपल्याला हे असं चाळणीवरतीच हे करून घ्यायचं, मिक्सरला न लावता. म्हणजे दालचिनी आहे, काळी मिरी आहे आणि तर ते थोडासा चोथा असतो ना. हा, तर ते दाताखाली असं येणार नाही. असं असतं. हा, गेलो वरच्या वरच.
तर असं हे सगळं करून घ्यायचंय ना. आता हे आम्ही करून घेतो, मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. हे बघा, हे असं मस्त असा पल्प निघालाय कैरीचा. आणि ह्याचं तत्ता ना आपण कैरीचं पन्ह पण बनवणार आहे. ह्याच्यातलंच काढ. आता मानसीची मम्मी आली होती, तर मावशीच्या मम्मीने आयडिया दिली की ह्याचंच पन्ह पण करा करून. म्हटलं हो. आता आणि हा इतका कैरीचा जो चोथा होता तो निघालाय आणि तो साईडला करून घेतलाय. आता हे पल्प जो आहे ना तो साधारणतः 3 वाटी आहे, तर त्यासाठी 1 वाटी साखर घालतोय. 1 वाटी अशी पूर्ण नाही घेतली, कमी घेतली. तर ही 1 वाटी पूर्ण पण नाही घेतली, थोडीशी कमीच घेतली. आणि ही साखर आपल्याला आता ह्यात घालायची आहे. थोडंसं चटपटीत लागेल म्हणून. जास्त साखर असलं की गोड गोड लागेल. जास्त साखर झाली तर एकदम गोड पण लागू शकतं, म्हणून मग चटपटीत असं पाहिजे आपल्याला जरा चटपटीत हवंय मम्मी बोलते, त्यामुळे साखर थोडीशी कमी घातली. ह्याच्यात काळं मीठ. काळं मीठ पोहे खायचा 1 चमचा. आपला जो नॉर्मल टीस्पून असतो ना, चमचा घेतो ना पोहे आपण खायचा. पोहे वगैरे खायला, तो 1 चमचा घातलाय. लागलं तर मग बघेन नंतर, लागले तर घाल. पण ते घालायची गरज तर नाही. त्यामुळे जरी एवढं सगळं घातलं तर मग आता कैरी चिकायला जावं लागणार. गॅसवर ठेवायचं. आता हे जे आहे ते चांगलं गॅसवरती आटवून घ्यायचंय ना, साखर मेल्ट होईपर्यंत ना, फक्त जरा असं म्हणजे थोडंसं घट्ट होईपर्यंत, थिकनेस येईपर्यंत. शाईन पण मस्त असते. बाकी अजून त्यात काय घालायचं नाही ना. नाही, जिरं पावडर घातली चालेल. माझ्या हाय का बघते. नाही. जिरा पावडर त्यात थोडीशी जिरं पावडर घातली. पोहे खातो त्यातली पाव चमचा. चाट मसाला असेल तर चाट मसाला घाला. माडी नाहीये पण नको, ह्या कैरीची पण चव लागली पाहिजे ना. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आता हे चांगलं आटवून घ्यायचं जरा. बराच वेळ झालाय, तरी किती मिनिटं झाली? 10 मिनिटं तरी झाली ना. शाईन आहे. आता याला चांगली शाईन पण येते आणि थोडं आटत पण चाललंय. हे जे आहे ते सतत ढवळत राहायचं ना. ढवळत म्हणजे उडत राहील, कारण की ते उडकेल. बबल्स जे आहेत ते एकदम उठतायत, त्या अंगावरती पण उडू शकतो. तर ते जपून करायचं. आणि सतत ढवळतच राहायचं. हा, खाली लागली पण नाही पाहिजे. जाड बुडाचं असलं तरी पण ढवळलं तर चांगलं. जाड टोप घ्यायचं ना, नाही तर नॉनस्टिकची. हे बघा, आपला जो पल्प आहे तो चांगला घट्ट पण झालाय. आणि आता गॅस बंद करते. साधारण किती 10 ते 15 मिनिटं आपल्याला करायचंय ना. जास्त नाही, होऊन जातं. आणि आता इथे टाटा घेतले, त्याला थोडस तेलाने ग्रीस करायचं. वास तेल लावते. तुपाने थोडासा वास वगैरे पण येतो, त्यामुळे मग तूप न वापरते, तेल वापरतोय. तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता.
तर इथे ताटाला जे आहे ते तेल ग्रीस करून घेतलंय आणि पल्प पण आणून ठेवलाय. आता हा पल्प आपल्याला त्यावरती घालायचा आहे. पातळ इकडे एका ताटावरती पल्प जो आहे तो घालून घेतलाय म्हणजे ते दुसऱ्या ताटावरती घेतले. उडतं करायला गेलात ना उडतं, फत उडतं. दोन ठेवते ताटात सुकत आहे. हे 2 ताटामध्ये काढून घेतलंय. ताटामध्ये तर काढलंय आणि ते उन्हात सुकवायला पण ठेवलंय. आता हे थोडंसं पल्प उरलेलं आहे तर त्यात चिली फ्लेक्स घालतोय म्हणजे एकदम मस्त असं चटपटीत होईल. चटपटीत आणि झणझणीत. इतकं पण झणझणीत नाही होणार, थोडंसं एक चटपटा फ्लेवर येईल. तीन वाटी पल्प होता आणि त्याच्यामध्ये नाही म्हणता 4 ताटा तर झालीच ना. 60 ना ह्याचा कैरीचा साठाच बोलणार ना. पोळी आंब्याची पोळी बोलतो तसं आपण कैरीची पोळी किंवा साठा काही बोलतो. आमच्या गावाला 60 बोलतात. 60 बोलतात की साठा. 60 आंबे तर काय अजून मिळाले नाहीयेत. कैरी मिळाली आहे तर कैरीची करतोय. आणि 2 किलो पल्प होता ना, कैरी होती ना, तर त्याच्यातला थोडासा पल्प काढून घेतलाय आणि तो आंब्याचं पन्ह करायचंय तर त्यासाठी काढून ठेवलंय. आता हे असं पसरवायचं आणि उन्हात सुकवून घ्यायचं. 2-3 दिवस सुकवायचं. बाहेर आमच्या इथे तर ऊन आहे, जागा आहे, त्यामुळे आम्ही ठेवतोय. जर तुमच्या इथे खिडकीत वगैरे ऊन येत असेल तर खिडकीत ठेवू शकता किंवा बाल्कनीमध्ये ठेवू शकता. पंख्यावरती सुकवू शकतो का? 15 दिवस लागतील. पंख्यावरती सुकवू शकतो पण टाईम खूप लागेल. खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये तर ऊन येतं तर तिथे ठेवलात तरी चालेल. तर असं हे करून घेतो आणि उन्हात सुकवून घेतो. हे असं मस्त दिसतंय. आता हे सुकल्यावरती मी तुम्हाला दाखवते. आमच्या इथे तर मस्त असं ऊन आहे त्यामुळे आम्ही असं बाकड्यावरती ठेवलंय सुकवायला. कैरीचा पल्प होतं ना, त्यातलं 1 वाटी पल्प बाजूला काढला होता कैरीच्या पानासाठी, पन्ह बनवण्यासाठी. तर ते आता मम्मी ह्याच्यात बनवते.
मिक्स करायचं आणि मग त्यात काय गुळ घालायचं आहे ना? गुळ नाही तर मग साखर जे पाहिजे ते. मी गुळ नाही तर साखर घालू शकतो, पण गुळ घातलं तर चांगलं आहे. आणि गुळ टाक. किती घेतलाय गुळ? लागेल तेवढा पण किती नाही म्हणता अर्धी वाटी ना, नाही नाही पाव वाटी. पण नाही ग 3 चमचे. 3 चमचे 3 चमचे गुळ घातलाय. लागेल तसा गुळ घाला तुम्ही, तुमच्या आवडीनुसार. आम्हाला जास्त लागेल. आणि गुळावरती पण डिपेंड करतं ना किती गोड आहे किंवा काय. थोडस ना जरा गरम करते आणि गुळ पटकन हे होईल ना. थोडस गरम करते जेणेकरून गुळ जो आहे तो पटकन वितळ. हा गुळ जो आहे तो चांगला मेल्ट करून घेतलाय. आता याला थोडंसं थंड होऊन देऊयात. आणि फ्रीजमध्ये पण पाणी ठेवलंय थंड करायला. ह्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मग आपलं पन्ह जे आहे ते तयार होईल. जिरा पावडर तर ह्यात घातली ना आपण. त्याच्यात घातलेली त्याच्यात नाही. हा, आणि थोडंसं काळं मीठ, थोडंसं ते मीठ पाहिजे, साधं मीठ. आपलं साधं मीठ थोडंसं घालायचं, काळं मीठ घालायचं आणि जिरा पावडर घालायचं बस आणि पाणी घालायचं आणि पियायचं थंड करून. थंडगार. आता हे बनवलं की मग मी पिऊन मग दाखवते, टेस्ट करून दाखवते तुम्हाला. तर हे आंब्याचं पन्ह केलेलं होतं, त्यात आता थंड पाणी घातलंय. पाणी घालून चांगलं मिक्स केलंय. आता यात सेंदव मीठ घालते. चवीपुरतं मीठ घालायचं. सेंदव मीठ नसेल तर नॉर्मल पण घालू शकतो ना. थोडंसं काळं मीठ पण घालायचं, त्याच्याने जरा चव चांगली येते. ते जिरा पावडर ना, थोडीशी जिरा पावडर पण घातली. जिऱ्याला चांगलं हे केलं होतं ना, भाजून घेतलेलं आणि त्याची पावडर बनवली. चांगलं मिक्स करायचं. सब्जा टाकायचा. रात्रभर सब्जा जो आहे तो भिजवून ठेवला होता. नाही, थोडा वेळ जरा सब्जा भिजवून ठेवला होता आणि सब्जा घालायचं. काय नाही, मॅजिक बिकिटिक बॉल रात्रभर पण ठेवतात. हे आपलं आंब्याचं पन्ह, कैरीचं पन्ह तयार आहे. मम्मीने मस्तपैकी कैरीचं पन्ह बनवलंय आणि आता ते थंड करायला सुद्धा ठेवलं होतं. आणि आता मी तुम्हाला पिऊन दाखवते की कसं झालंय ते. हे बघा, हे असं मस्तपैकी कैरीचं पन्ह बनवलंय. ग्लासमध्ये घेतलंय, थंड करायला ठेवलं होतं आणि आता हे मी तुम्हाला पिऊन दाखवते.
मस्त असं आंबट गोड असं कैरीचं पन्ह झालंय आणि खूप भारी लागतंय. आणि बाहेर तर खूप जास्त ऊन आहे आणि उन्हाळ्यात हे असं काहीतरी मिळालं ना पियाला खूप भारी वाटतंय. नक्की एकदा करून बघा आणि मला सांगा कसं झालं होतं. आता मी हे पिते, मग मी तुम्हाला भेटते. मग बघितलात, मम्मीने मस्तपैकी कैरीचा आम पापड बनवलाय आणि कैरीचं पन्ह बनवलं होतं आणि इतकं भारी झालंय ना. कैरीचं पन्ह तर खूप भारी झालंय. आम पापड जे आहे ते सुकवायला ठेवलंय. आता ते 2 ते 3 दिवस चांगलं उन्हात सुकवणार आहे. तुमच्या इथे ऊन असेल नसेल माहित नाही, पण खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये कुठेतरी ऊन येतच असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता आणि चांगलं उन्हात सुकवून घ्या. आणि मग ते आता ते सुकलं ना की मग मी तुम्हाला दाखवेन की कसं झालंय. 2 ते 3 दिवस चांगलं सुकवून घेऊ आणि मग बघू कसं झालंय ते. आणि मी खाऊन पण दाखवेन. म्हणजे मस्त कैरीचं पन्ह तर मस्त झालं होतं. आंबट गोड असं झालं होतं. मस्त जास्त करून आंबट लागत होतं ना, त्यामुळे भारी मजा येत होती आणि खूप चांगलं लागत होतं. तर नक्की एकदा बघा करून. आणि आमपापड सुकलं की मी तुम्हाला दाखवेनच, ते याच व्हिडिओमध्ये दाखवेन नंतर. तर ह्याच नोटवरती मी हा व्हिडिओ एंड करते. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत बाय बाय. 3 दिवस झालेत आणि बघा आपली आम पापड जो आहे, कैरीचा पापड मस्त असं झालाय. चांगले सुकले. आता मी हे तुम्हाला दाखवते कट करून. 2 दिवसातच सुकले होते, नंतर ते निघाले तर दुसऱ्या बाजूने सुद्धा सुकवून घेतले त्याला चांगलं. चांगले सुकले. हे असे मस्त असे रोल करून घ्यायचे. आता मी हे करून घेते आणि मग तुम्हाला